सकाळ सकाळ माझं पिल्लू इकडे बशी घेऊन ना चहा पित होता. आजीचं दोघांचं चाललं होतं मस्त असं ना चहा एन्जॉय करायचं. चला म्हटलं तुम्ही दोघं चहा प्या, तोपर्यंत म्हटलं मी जेवणाचं बघून घेते. आता आज ना मस्त झिंग्याचंच ना कालून करायचं ठरवलं होतं. पटकन इकडं कालून वगैरे करून घेतलं आणि जेवण तर सगळं झालं होतं. पटापटनं गॅस पण पुसून घेतला. कसं घरातली कामं झालीत ना की जरा बरं वाटतं. भांडी वगैरे घासून घेतली आणि आईनं कपडे धुतली होती, ती पण ना वाद घालायला घेतली. तेवढ्यात हा मध्येच ना कचऱ्याचा डबा खिडकीमध्ये होता, तो साईडला काढून ठेवला आणि पटकन असे कपडे वाळत घातली. दुपारी मस्तपैकी जेवायला बसले होते. आता आजीचं नातवाचं चाललं होतं दोघांना एकाच ताटामध्ये जेवायचं. म्हटलं छान आहे, रोज तर म्हटलं हातानेच खातो आणि आज बरोबर म्हटलं आजीचा हाताने खातोय. संध्याकाळी चहा वगैरे करून घेतला कारण जायचं होतं बाहेर. मग काय निघालो बाहेर जाण्यासाठी. आता बाहेर जाण्याचं कारण म्हणजे ना खास शिवांसाठीच बाहेर जात होतो, कारण आता ना शाळासुद्धा सुरू झाल्यात आहे. त्यामुळे म्हटलं शिवांसाठी ना थोडी छोटी मोठी ना खरेदीसुद्धा करायची होती. एम-आर्टमध्ये आलं तर बॉटल शिवांसाठी पाहायची होती, पण ना स्टीलची बॉटल ना स्ट्रॉमध्ये अशी नव्हतीच, त्यामुळे प्लॅस्टिकची बॉटल घ्यावी लागली होती. ती शोधायला चाललं होतं कुठं चांगली भेटते का. नंतर ना कंपास घ्यायची होती, पण ती पण मला काय पसंतच पडत नव्हती. नंतर शेवटी शोधून ना एक येलो कलरची ना कंपास ती मला तर आवडली, कारण हिला आतून ना कॅल्क्युलेटर छोटंसं होतं, त्यामुळे मग हीच घेतली. आता त्याचं वेगळंच लक्ष होतं ना, गाडी कुठं काय ह्याच्याकडे त्याचं लक्ष जास्त होतं. त्यात चाललं होतं त्यांचं गाडी की कुठं काय तिघांचं. चला म्हटलं आपण थोडं एम-आर्टमधून दुसरं काय भेटते का म्हटलं बघूया. त्यासाठी थोडी फिरून वगैरे आले. आता पेन्सिल काय तिथं आम्हाला भेटलीच नाही, त्यामुळे चला म्हटलं स्टेशनरीमधूनच ना पेन्सिल खोड रबर सगळं घ्यायचं. तिथून सगळ्या वस्तू घेतल्या आणि मग गेलो आम्ही स्टुडिओमध्ये, कारण शिवांचं फोटोसुद्धा लागणार होते. आता जाऊन तिथं फोटो काढायला त्याला बसवला. आता इतका शांत बसला होता ना, दोन त्याला कुणी मारून. फोटो काढून झाल्यानंतर ना एकदम हसायला लागला. म्हटलं आपलं भारी आहे तुझं, फोटो काढेपर्यंत एकदम शांत बसला गंभीर अवस्थेत आणि नंतर म्हटलं स्माईल देतो एकदम छान छान. घरी आलेलं सगळं सामान पुढ्यातच घेतलं आणि बघत होता कसं कुठून काय उघडायचं, कशी पेन्सिलला टोक काढायचं, सगळं ते चाललं होतं. ह्यांचं आपलं म्हटलं भारी, ह्यांच्या वेळेस सगळं भेटते, आमच्या वेळेस तर आम्हाला कधी असलं भेटतसुद्धा नव्हतं. लांबूनच कधी दुकानात पाहिलं असेल तेवढंच. इकडे संध्याकाळी मस्तपैकी अंड्याचं कालवण करून घेतलं होतं आणि इकडे माझ्या आवडीचा पिक्चर लावला होता. आता हा पिक्चर जेव्हा टी व्हीवरती लागायचा ना तेव्हा आम्ही सारखाच बघायचो, म्हणजे कंटाळा अजिबातच यायचा नाही, कारण पिक्चरना कॉमेडी पण होता आणि एकदम बघण्यासारखा सुद्धा. आता हा मोबाईलवरतीच लावला होता आणि टी व्ही डायरेक्ट कनेक्ट केला होता. अचानकच आठवला हा पिक्चर, त्यामुळे म्हटलं चला आज हा पिक्चर बघूया. आणि हा डायलॉग कुठल्या पिक्चरमधला आहे ना मला नक्की कमेंट करून सांगा. पिक्चर बघत बघत ना इकडे जेवणसुद्धा मी करायला घेतलं होतं. चला म्हटलं भाकरी वगैरे घालून घेऊया. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.